नमस्कार. द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आज आपण PSI मुख्य परीक्षा याच्याबाबतची माहिती बघूया. PSI मुख्य परीक्षा 300+ मार्क्स कसे मिळवण्यासाठी आपण काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, काय नियोजन केलं पाहिजे अभ्यासाचं, याच्याबद्दलची माहिती आजच्या आपण या व्हिडिओ मार्फत घेऊया. आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर, द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर MPSC आणि कंबाईन या संबंधीचे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा भूगोल या विषयाचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर विश्लेषण आणि स्पष्टीकरण सुद्धा केलेलं आहे. आणि आता PSI STI ISO च्या पहिले आपण मेन्सवर थोडंसं फोकस करू. आणि मेन्स झाली की अगेन प्रीच्या अनुषंगाने सुद्धा आपण काय करूया, आपल्या या चॅनलवर लेक्चर्स आणि युट्यूब लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल करून द्या. तर परत मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आज आपण PSI मुख्य परीक्षा 2020 जी झाली असते आतापर्यंत, फेब्रुवारीला डिसाईड होणार होती, पण काही त्याच्यात त्रुटी आयोगाकडनं राहिल्या असं आपण म्हणूया. जो निकाल रिवाईज करून विद्यार्थी डिमांड करताय. काही विद्यार्थ्यांनी त्यांनी कॉल केला होता, काही विद्यार्थ्यांचा राहिला आणि मग ते कोर्टात प्रकरण गेलं. आणि आता आयोगाने जाहीर केलं की कोर्टात प्रकरण असल्यामुळे तुर्तच आम्ही तारीख जाहीर करत नाही, कोर्टातनं प्रकरण झालं की आम्ही तारीख जाहीर करू. ती 2020 ची मुख्य परीक्षा आणि 2021 जी प्री झाली त्याची पण आता मुख्य परीक्षा ती जुलैला दिलेली आहे आयोगाने. आता मे सुरू झालेला आहे. मे मध्ये ती 2020 ची मुख्य परीक्षा होईल का, आणि मग जून आणि जुलैमध्ये परत 2021 ची मुख्य परीक्षा आणि 8 ऑक्टोबरला येणारी कुठली तर 2022 ची पूर्व परीक्षा. आता बघा, 3 परीक्षा. याच्यातले बरेचसे विद्यार्थी आता ऑलरेडी त्यांनी फॉर्म भरला आहे, त्यांना हॉल सेंटर वगैरे सगळं आलेलं होतं त्यांच्या एक्झाम सेंटरचं. ते 2020 चे विद्यार्थी आता होल्डर त्यांची होणारच आहे. एखाद दीड महिन्यात कधी होईल, पण आता नवीन निकाल लागून 3 जुलैची ती सुद्धा होणार आहे. फक्त ती जुलैला होते की थोडीफार पुढे जाते माहित नाही, पण एक्झाम होणार आहे, लक्षात घ्या. त्या अनुषंगाने आपल्याला जर PSI टार्गेट असेल, किंवा जे विद्यार्थी 2023 ला सुद्धा विचार करत असतील की मी 2200 एक्झाम देईल आणि 2200 एंडला मी मुख्य परीक्षेला PSI च्या बसेल, मग अशा एकूण सर्व 20, 21, 22 अशा सर्व विद्यार्थी जेव्हा PSI चा विचार केला तर PSI नियोजन कसं करायचं मुख्यचं ते प्रामुख्याने आपण आजच्या युट्यूबच्या या सत्रात बघूया. पण एक लक्षात घ्या, आता त्यातला तुमचा जो टाइम स्पॅन आहे प्रत्येकाचा, 20 वाल्यांचा, 21 वाल्यांचा आणि 22 वाल्यांचा वेगवेगळा आहे. मग सरसकट सगळ्यांची तयारीची दिशा एक राहील का? नाही. 20 ऑलमोस्ट तयारी झालेले विद्यार्थी आहेत, त्यांना शेवटच्या टप्प्यात काय करायचं, 21 वेळ आहे थोडा, त्यांनी आता काय करायचं, आणि मग 22 साठी जास्त वेळ आहे, त्यांनी काय करायचं असंही आपल्याला बघावं लागेल. पण एक टेंटेटिव्ह आपण शेड्यूल मेन्सला 300 पेक्षा जास्त तुम्हाला स्कोर करायचा PSIचा, तर तुमचं अभ्यासाचे सब्जेक्ट्स मध्ये किती मार्क गेन करायचा हे टार्गेट कसं असावं या संदर्भातली माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मार्फत घेऊया. बघा, मी फक्त पहिले कट ऑफ दाखवतो. कुठले कट ऑफ आहे हा 2019 चा कुठला कट ऑफ आहे, हा मेन्स साठीचा कट ऑफ आहे. मेन्सचा कट ऑफ, ज्या या मेन्स मधनं तुम्हाला फिजिकलला बोलवलं होतं. आता तुम्हाला माहिती आहे फिजिकल काय 20 पासून क्वालिफाय, त्यामुळे मेन्सचे मार्क सगळ्यात महत्वाचे आहे. फिजिकलचे मार्क काउंटच होणार नाही, क्वालिफाईंग. मग यात ओपनचा कट ऑफ तोही जनरलचा हा 125 होता, आधी 123, मग 125 रिवाइज झाला. त्यानंतर जर आपण SC कॅटेगरीचा बघितला तर त्या जनरलचा किती होता, SC कॅटेगरी 103 पर्यंत जनरलचा आला होता. त्याच्यानंतर आपण जर ST कॅटेगरीचा बघितला तर ST कॅटेगरीचा कट ऑफ किती होता, तर हा 93 होता. किती, 93 होता. मग आता परत पुढचा बघू आपण. त्यानंतर 93 ST सांगितला. नंतर DTA 115 दिला होता. NTB हा किती आहे, 112. SBC हा किती आहे, 108. त्याच्यानंतर NTC चा किती होता, 121. त्याच्यानंतर NTD चा पण बघून घ्या, तो 121. OBC चा किती होता, तो OBC चा 115 आणि SCBC चा किती होता, 121. म्हणजे NTC, OBC, SCBC आणि मग तिकडे ओपन हे सगळ्यात हायेस्ट मेरिट होते, हे लक्षात घ्यायचं आहे. इतके मेरिट, हा मेरिट होता क्वालिफाईंग करण्याचा. पण त्यावेळेस परीक्षा जी होती हा प्रश्न एका मार्कालाच होता, एक प्रश्न 1 मार्काला. आजची परिस्थिती काय आहे, 20 पासनच्या मेन्स मध्ये एक प्रश्न 2 मार्काला. पेपरमध्ये सिलेबस मध्ये काही चेंजेस नाही, फक्त मार्कांचं वेटेज दुप्पट केलंय. त्याच्यामुळे आता जे काही कट ऑफचा आपला हिशोब करावा लागेल, भाषा वापरावी लागेल कट ऑफची, ती आपण आता काय वापरावी लागेल पुढे. सपोज हा इथे 125 आहे, बरोबर, आपण मग 125 लागेल पुढच्या वर्षी कट ऑफ, पण गुन्हेला 2 म्हणजेच काय 250 चा कट ऑफ लागेल. आता तुमच्या आधी 200 पैकी 125 लागला, 2 पेपर 100-100चे. आता 400 पैकी तुमचा किती असं ते आपल्याला धरावं लागेल. हा एक त्यातला हे जुने कट ऑफ आहे, म्हणून मी सांगतोय जेव्हा ते मार्कांच्या भाषेत येईल तेव्हा ते दुप्पट होईल. बिकॉज 2020 पासून आयोगाने PSI STI ISO याचं मार्कांचं काय केलेलं आहे, नियोजन दुप्पट केलेलं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं.
मग कट ऑफ समजून घेतल्यानंतर आता परत बघा 2019 बरोबर आहे, हा कशाचा आहे, तर हा तुमचा मेन्सचा कट ऑफ आहे, मेन्सचा. तेव्हा जागा किती होत्या, 496 होत्या. 2018ला 387 जागा होता मेन्सचा कट ऑफ. हा सगळं फिजिकल साठी, मेन्स म्हणजे काय म्हणतो मी तुम्हाला, फिजिकलचा पीएसआयचा, फिजिकलचा कट ऑफ होता. फिजिकल क्वालिफाईंग असलं तरी तुम्हाला फिजिकल साठीचा कट ऑफ लागणारच आहे मेन्स नंतर. मग फिजिकल क्वालिफाईंग मिनिमम 60 मार्क्स पडायचे. 60 मार्क्स पडले की तुमचं ते काय पुढे इंटरव्ह्यू असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि 2017चा जर विचार केला तर 116 कट ऑफ होता, ज्यावेळेस 650 जागा होत्या. मग आता मी परत 2020 आणि 21चा विचार करतो. आपण याच्यात 2020 मी इथेच लिहितो. आपण जर केलं 2020 ला मला पीएसआयची जागा किती आहे, तर 2020 ला पीएसआय जागा आहे 650 आणि 2021 ला जागा आहे 376. किती जागा आहे, 376. आता तुम्हाला इथंच खरं समजून घ्यायचं आहे की आता टार्गेट असू काय शकतं. मग त्याच्या आधीच्या जागा इथंच दिलेल्या आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की सर पीएसआयची फिजिकल क्वालिफाय झाली त्याच्यामुळे मेरिटवर जागेवर फरक काही पडणार नाही, बिकॉज जे लीड घेणार आहे ते लीड घेणार आहे. फक्त तुम्हाला टार्गेट जास्त स्ट्रॉंग करावं लागेल मेन्सचं, लाईक एसटीए एसओ सारखं, बिकॉज मेन्स डिसाइडेड, मेन्स वर तुमची पोस्ट काय असणार आहे डिसाईड होणार आहे. हा तुम्ही महत्वाचा भाग आहे, हे समजून घ्यायचंय. मेन्स वर पोस्ट डिसाईड असणार. मग बघा या जागा 650, या जागा कधी होत्या, यावेळेस त्यावेळेस 116 कट ऑफ लागला. मी म्हणेल 116 म्हणजे मी 116 ला आता हे करतो, 116 गुणिला 2, त्याच्यातलं आता माझं किती होईल 232 असं मी म्हणेल. आउट ऑफ 400 मिनिमम तुम्हाला इतके मार्क पाळावेच लागतील. कशासाठी तुम्हाला फिजिकलचा क्वालिफाईंग साठीचा कॉल येण्यासाठी, फिजिकलला तुम्ही पात्र होण्यासाठी 2020च्या विद्यार्थ्यांनी 116, तरी टार्गेट मी तुमचं मिनिमम तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल पाहिजे असेल 125च पाहिजे. मिनिमम टार्गेट किती पाहिजे असेल, फिजिकल साठी कॉल पाहिजे असेल तर 125 पळावेच लागेल. 125 टार्गेट व्हायचं म्हणजे तुम्ही फिजिकलला तरी जाल, फिजिकल क्वालिफाय केलं तर इंटरव्ह्यूला तरी बसा. मग सिलेक्ट होणार का ते आता सांगता येणार नाही. सिलेक्शन साठीचं आपलं टार्गेट आहे 300 मार्क्स. किती मार्क्स, 300 मार्क्स सिलेक्शन साठी पाहिजे असं आपण म्हणतोय. सिलेक्शन साठीचं आपलं टार्गेट असणार आहे 300 मार्क, हे विसरू नका. ओके, विषय आहे मला फिजिकलचा कॉल येणे, म्हणून मी एक्सप्लेन केलेला आहे की किती बसू शकतो हा 232. आणि जर 2021 ला गेलो 376, याच्या जागा याच्या जवळ 125, म्हणजे हा मिनिट आपण परत म्हणू वाढेल. सेम 125. निदान तुम्ही 2020 मध्ये जागा जास्त असल्यामुळे 116, 115, 118, 120 ते मुलं रेसमध्ये असणार आहे. ऍटलीस्ट फिजिकलला कॉल करण्याकरता फिजिकल त्यांना द्यायला मिळेल. सिलेक्शन बद्दल बोलत नाही, पण ज्यावेळेस 2021 जागा कमी आहे तर तिथे 100% 125 प्लस वाल्यांनाच काय होईल, फिजिकलचा कॉल येईल. आणि मग फक्त फिजिकलचा कॉल, इंटरव्ह्यू नाही, तर आता तुमची सांगड असणार आहे मुख्य परीक्षेचे मार्क्स प्लस इंटरव्ह्यूचे मार्क्स आणि मग फायनल सिलेक्शन. मग तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. जर मला 300 मार्काचं टार्गेट ठेवायचं आहे म्हणजे दोन्ही पेपर मिळून 75 मला 150 प्रश्न मला बरोबर आणायचे आहे आउट ऑफ 200 क्वेश्चन, तर मग माझ्या अभ्यासाच्या दिशा कशा हव्या. आता ऑलरेडी तुम्ही खूप ऐकलं, मी किती वेळा बोललोय प्रत्यक्षात कितीतरी याच्यावर दिशा स्ट्रॅटेजी वगैरे, ठीक आहे. पण विद्यार्थ्यांचे फोन येतात, परत ते विचारतात, काही नवीन विद्यार्थी असतात, म्हणून म्हटलं एकदा परत सांगूया. फार काही नवीन सांगणार नाहीये, जे आहे तेच आहे, फक्त थोडं समजून घ्यायचं आहे. हे स्टॅटिस्टिक डोक्यात ठेवायचं एक टार्गेट, आणि मग आपले रिसोर्सेस त्याच्यातले टॉपिक आयडेंटिफाय खूप करावं लागेल. हे तुम्हाला मी शुअर सांगू शकतो. तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका घेतल्या, जेव्हा मी स्वतः मागच्या प्रश्नपत्रिका तुमच्याशी बोलताना तुम्ही प्रश्नपत्रिका समोर ठेवतो, सिलेबस समोर ठेवतो, आणि त्या प्रश्नपत्रिका पळत गेले की टॉपिक वाईज मी जेव्हा मार्किंग करत जातो, या टॉपिकशी रिलेटेड आहे, या टॉपिकशी रिलेटेड आहे, या टॉपिकच्या प्रश्न रिलेटेड आहे, आणि तो टॉपिक सिलेबस मध्ये मेन्शन केला का आयोगाने मी बघतो, तर आयोगाने तो टॉपिक सिलेबस मध्ये मेन्शन केलेला असतो. मग हे जेव्हा आपल्याला रिअलाइज होतं तेव्हा आपली दिशा त्या टॉपिकवर एकदम फोकस होऊन काय करतो आपण काम करतो. हेच तुम्हाला करायचंय, हे लक्षात घ्या. हे तुमचं काय आहे तर स्टॅटिस्टिक आहे. सो ऑल याच्यातलं कन्क्ल्युजन काय, व्हॉट इज द कन्क्ल्युजन, आपल्याला 125 प्लस मिनिमम फिजिकलचा कॉल येण्यासाठी, मी काय म्हणेल फिजिकलचा तुम्हाला कॉल येण्यासाठी, बरोबर आहे, फिजिकलचा जर कॉल येण्यासाठी तुम्हाला किती 125 क्वेश्चन, दॅट मीन्स 250 मार्क्स असं तुमचं टार्गेट ठेवावं लागेल, नॉट फॉर द सिलेक्शन. आणि जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल म्हणजे पोस्ट पाहिजे असेल तर अगेन ते आपण म्हणतोच आहे, इट्स माय 300 टार्गेट, इट्स अ 300 टार्गेट. हा एक पॉईंट तुम्ही सिम्पली लक्षात ठेवायचा. इज दॅट क्लिअर? नाउ सेकंड, आता येऊ आपण पुढच्या पॉईंट कडे. आता बघा
पीएसआय एसटीआय सो तिन्ही परीक्षा एकदम सांगतो. आणि मग एकेका जसं मी पीएसआय सांगतो तसं मी एसटीआयचं पण सांगेल स्पेसिफिकली, बिकॉज तिथे इकॉनॉमी थोडं आपल्याला बोलावं लागेल, मराठी इंग्लिश इकॉनॉमी तिथं कॉम्बिनेशन करावं लागेल, इथे मराठी इंग्लिश आणि लॉचं कॉम्बिनेशन करावं लागेल, आणि मराठी इंग्लिश आणि पॉलिटीचं कॉम्बिनेशन करावं लागेल. मग बघा, मराठी इंग्लिश अर्थव्यवस्था एसटीआय साठी, मराठी इंग्रजी राज्यव्यवस्था हेतूसाठी, मराठी इंग्रजी पीएसआय कायदा आणि मानवी हक्क हे तुम्हाला लक्षात करायचं आहे, तर पीएसआय साठी करायचं आहे. हे तुमचं बेसिक आता सगळं तुम्हाला माहित आहे या गोष्टी, त्याच्यावरच तुमचा काय असणार अपेक्षित आहे, आता भर असणार अपेक्षित आहे. सेकंड, आता बघा पेपर 1 डिसाईड काय पाहिजे आपलं, डिसाईड काय पाहिजे लक्षात घ्या, डिसाईड काय पाहिजे असतं. आता इथं पेपर 1 आणि पेपर 2 आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुमचे टार्गेट्स तुम्हाला क्लिअर पाहिजे. पेपर 1 पेपर 2 चे तुमचे टार्गेट्स पेपर 1 पेपर 2 चे तुम्हाला काय पाहिजे, क्लिअर पाहिजे. कसे? फॉर एक्झाम्पल मराठी तुम्हाला माहिती आहे 50 क्वेश्चन आहे, बरोबर. मला किती मिळू शकतात. त्याच्यानंतर आरटीआय हा इथे किती आहे, सॉरी इथे किती आहे 30 क्वेश्चन आहे, याच्यात 5 क्वेश्चन आहे, आणि 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 चालू घडामोडी इथे किती आहे 10 क्वेश्चन आहे. ओके. आणि याच्यात तुमचं संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान याला किती 10 क्वेश्चन, दॅट इज युअर 100 क्वेश्चन. आता नाऊ पेपर 1 या 100 पैकी तुमचा कुठला स्कोप आहे, तर ठीक आहे. इथं मिनिमम मला असे फोन येतात, मला असे विद्यार्थी टेस्टचे मार्क टाकतात की सर 40-42 स्कोर होतात, 40 होत आहे. बाहेरचे टेस्ट मध्ये, बाहेरचे तसे मार्केटमध्ये टेस्ट अवेलेबल आहे ते टेस्ट त्या सोडवतात. पण माझं एक म्हणणं असतं की तुम्ही 2019चा पेपर बघितला का, 2019चा तुम्ही पीएसआयचा पेपर चेक केला का, मराठीचा पेपरची लेवल थोडी टफ मला वाटते. तुम्हाला कदाचित तुमचा अभ्यासक्रम असू शकतो सोपा आहे, पण टफ कुठल्या अँगलनी म्हणतोय मी, टफ मी या अँगलनी म्हणतोय की लेंदी गेलेले आहे प्रश्न लेंदी गेलेले आहे. खालील वाक्यातून कर्तरी कर्मणी प्रयोग काढा. फॉर एक्झाम्पल असं काहीतरी प्रश्न असतो, 4 स्टेटमेंट दिले आणि प्रत्येक स्टेटमेंट वाचावं लागतं 1 वेळा 2 वेळा 3, आणि वाचून झाल्यावर परत वाचावं लागतं. त्याला आपण टाइम कन्झ्युम होतो आणि त्याच्यामुळे आपल्यावर वेळेचं प्रेशर बिल्ड होतं, आणि मग आपला चांगलं कंटेंट नॉलेज असूनही आपल्याला तिथं काय होतं, आपल्याला चुका होतात. या स्ट्रॅटेजीमध्येच तुम्हाला इट्स अ पार्ट ऑफ युअर स्ट्रॅटेजी तुम्हाला डिसाईड करायचं आहे आयोगाचे पेपर कसे असणार आहे. आपलं कंटेंट स्ट्रॉंग आहे, आपली रिव्हिजन स्ट्रॉंग आहे, माझा अभ्यास स्ट्रॉंग आहे, पण आयोगाच्या पेपरचा पॅटर्न लेंदी असणार आहे. त्याच्यामुळे माझ्यावर तिथं वाचताना प्रेशर बिल्ड होणार आहे, क्रिएट होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय हे करता, तयारी करता, तुमची प्रॅक्टिस काय हे लक्षात घ्यायचं आहे. पण ठीक आहे, मी म्हणून 40 इथं 40 प्लसच पाहिजे, त्याच्या गणित जमत नाही. इथं 15 प्लस त्याच्याशिवाय गणित बसू शकत नाही. आयटीएस कायदा मी तर म्हणजे 3 मिळालेच पाहिजे. लक्षात घ्या, 5ची अपेक्षा सोपं आहे ते. जर तुम्ही पीएसआयचे लॉ असताय, तुम्हाला आरटीआय इतकं कठीण नाहीच आहे. आरटीआय तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे 5च्या 5, पण मी मिनिमम 3 चालू घडामोडी इथे तुम्हाला असता हा, आणि मग संगणकातील माहिती तंत्रज्ञान मी इथे 2च पकडतो. मी किती पकडतो, 2च पकडतो. तरी आपण टोटल बघूया, 40 आणि हे 2 झाले 45, आणि 45 आणि 15 किती झाले, 45 आणि 15 होतात 60, बरोबर आहे. आणि इथे माझे 10 इट्स 66. किती 66 क्वेश्चन माझे टार्गेट होतात आहे. मी मिनिमम साईडला पकडले इतकं. साईड तुम्हाला जर मेन्स मध्ये रेसमध्ये राहायचंय, सिलेक्शनच्या रेसमध्ये राहायचंय, तर इतकं तर मिनिमम आहे. ऍटलीस्ट फिजिकलच्या कॉलसाठी तुम्हाला इतके करावं लागेल. हे तुम्ही मार्क एक लक्षात ठेवा. आणि देन पीएसआय लॉ हिअर शुड बी द, इथे किती मार्क आहे पीएसआय, तर पीएसआयचा एकूण मानवी हक्क जबाबदारी आहे पीएसआयला तुम्हाला 55 आहे. इट्स युअर 45 क्वेश्चन. बुद्धिमत्ता मी म्हणेल शुअर 10. त्यानंतर हा तुमचा हक्काच आहे, बिकॉज याच्यावर तुम्ही प्री पास केली आहे भूगोल, इतिहास, राज्यघटना, आणि हे तुमचं एकूण किती मार्काचं आहे 10 10 10. आउट ऑफ दिस 30 तुम्हाला काही करून इथं 25च्या आसपास मार्क आणायचे, बिकॉज इट्स युअर पेपर. हे तुम्ही वर्षभर वाचताय, 2 वर्ष झाले वाचताय, हे तुमचे पेपर आहे. लक्षात घ्या, भूगोलाचे आउट ऑफ 10. मी म्हणेल एखाद दुसरा मार्क तुमचा पॉलिट, एखाद दुसरा मार्क तुमचा इतिहास, तुम्हाला एक्सक्यूज आहे 7 ते 8 7 ते 8. भूगोल आउट ऑफ आउट, तिथे एक्सक्यूजच नाही. भूगोल फार सोपा आहे, मी शिकवतो म्हणून नाही. त्याचे सोर्सेस आहे, त्या सोर्सेस मधून प्रश्न पडतात. सोपा आहे, तुम्हाला माहिती आहे भूगोल. तुम्ही जरी अभ्यास स्वतःचा, तरी तुम्हाला तुमचा अनुभव आहे की भूगोल हा सोपा विषय. इथे कॅल्क्युलेशन मी रफ कॅल्क्युलेशन करतो, 25 प्लस 45 बरोबर आहे. आणि इथे मी 10 करतो, तर 25 आणि 10 25 45 झाले 70 आणि 10 80 इथे. आणि मग हे 80 मी याच्यात मिक्स केल्यानंतर 8 आणि 7 14 146. देन इट मीन्स आय एम नियर द 280 अबाउट. दॅट मीन्स 300. दॅट मीन्स 300. असं एक तुम्हाला मार्कांचं नियोजन करावं लागेल. मग तुम्ही म्हणा सर हे फार सोपं झालं, कागदपत्रावर तुम्ही मार्क टाकताय, नियोजन करताय, बोलायला का परीक्षा देताना सगळं मान्य आहे. पण सम काही झालं तर देअर शुड बी सम टार्गेट्स. ओके, आपल्या डोक्यात फिरले पाहिजे आपल्याला किती मार्क काढायचे. सोर्सेस
हे तुम्ही क्लिअर कागदावर करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्याशिवाय कॅल्क्युलेशन जवळ पोहोचणार नाही, कॅल्क्युलेशन जवळ पोहोचणार नाही, हा त्याच्या मागचा मला सांगायचा उद्देश आहे. हे लक्षात घ्या. पेपर 1 पेपर 2. नाव सेकंड थिंग, पेपर मुख्य परीक्षा टार्गेट 300+ मार्क. मी म्हटलं एकदम पेपर 1 जर मला 150 काढायचे, पेपर 2 सोर्सेस किती वाचायला लागतात. आता पहिली गोष्ट, हा जो या साईडचा भाग आहे बघा, हा तुमचा मी म्हणेल घरगुती भाग झालेला आहे. इतका तुमचा अभ्यास झालेला आहे, इतका अभ्यास झालेला आहे हा. म्हणून मी शब्द काय वापरतो, आपला घरगुती भाग आहे. कुठला भाग आहे हा? घरगुती. याच्यात जे तुम्ही प्रिया वाचलं त्याचीच रिव्हिजन करायची आहे. याच्यातलं आता परत डिटेलिंग पुस्तक करायचं नाहीये, परत डिटेल आणि पुस्तक करायचं नाहीये बस. मग आता मला लॉ फॉर एक्झाम्पल किशोर लवटे सर असतील किंवा ज्ञानेश्वर पाटील सर असतील, यांची लॉची पुस्तकं दोघांची पण बरोबर आहे. त्यात अपडेट्स आहेत सगळे आहे. तुम्ही एक पुस्तक चांगलं चांगलं 3-3, 4-4 काय असेल त्याचे आयपीसी ऍक्ट सगळे ऍक्ट्स आहेत, फॅक्च्युअल आहेत ते सगळं. मी म्हणेल आरटीएच मीच तुम्हाला टाकली आहे. एक मी तुम्हाला 3-4 लेक्चर म्हणून आरटी आपल्या चॅनलवर क्लिअर करून देतोय सगळ्यांना. पीएसआय एसटीएस तिघांनाही कॉमन आहे ते आरटी आहे. एक लेक्चर झालेलं आहे, पुढचे पण त्याच्यावर पटापट लेक्चर होत जाईल आपले, हे सुद्धा लक्षात घ्या. पण मी तुम्हाला ते क्लिअर करून देतो. आरटी आहे तेवढं बघा. आणि पीडीएफ मी आधी पण टाकली होती माझ्या टेलिग्राम ग्रुपवर आपल्या कोर अकॅडमीच्या, अजून पीडीएफ टाकेल. त्या पीडीएफ थ्रू जायचं, त्या लेक्चरला बघायचं. बिलकुल आरटी एक्स्ट्रा करू नका. सेवा हमी कायदा पण आपण कव्हर करूया, पण इथे नोट्स वगैरे लिहित नाही. सरांच्या या दोन्ही लॉच्या सरांच्या पुस्तकांमध्ये कव्हर होईल, हे पण आपल्याला माहिती आहे. ना आणखी याच्या पुढचं म्हणजे लॉचं झालं एक पुस्तक, त्याच्यानंतर मराठी 2 पुस्तक, इंग्लिश 3. हे 3 पुस्तक फार फार महत्वाचे. प्लस हे रिव्हिजन जे आधी वाचलं होतं त्याचं, आणि मग तुम्ही ते करता आहे चालू घडामोडी प्लस तुमचं मेंटल ऍबिलिटी. दॅट इज युअर फायनल सोर्स. याच्यातच खेळायचं, याच्या बाहेर जास्त जाऊ नका. एवढ्या सोर्सेस मध्ये कंटिन्यू खेळा. इतक्यात नस त्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, मेन्स अनालिसिस, मी तुम्हाला एमसीक्यू थ्रू रिव्हिजन, माझे लेक्चर्स तुम्ही या निघून दुसऱ्या प्लॅटफॉर्म 100% बघितलं असेल. एमसीक्यू रिव्हिजन मी आपल्या पण प्लॅटफॉर्मवर घेईल. वाटल्यास एक तर एमसीक्यू थ्रू रिव्हिजन सॉल्व्ह करून देईल. सध्या याचं आपण करतोय भूगोलाचं, राज्यसेवेचं, ते पण तुम्ही बघा. पण मी तुम्हाला सांगतो अशा सोर्सेस मधूनच तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमचं टार्गेट हिट करायचं. ओके, 1, 2, 3 इतकं हे तुमचं ऍज इट इज. हे 3 और जास्त भर 3 नवीन पुस्तकं ऍज इट इज इतकीच पुस्तकं वाचावी लागणार. त्याच्या पुढची जास्त पुस्तकं तुम्ही वाचायची नाही, असं मी तुम्हाला सांगेन. इज इट क्लिअर? मग आता पुढचं बघूया. मग आता पुढचा पॉईंट बघूया. मग आता मुख्य परीक्षा पेपर 1. आता मला माहित आहे मराठीत एकूण मी असं म्हणेल, आता मला फार पाठ नाही मराठीत, 16 धडे आहे. किती धडे आहे? 16 धडे, बरोबर आहे. मग तुम्ही काय करायचं, थोडं अनालिसिस करून तुमचं रेडी असेल. 16 धड्यापैकी आयोगाचे काय सगळ्यात फेवरेट धडे, कायम प्रश्न पडणारे टॉपिक असतील ना आयोगाचे, कायम टॉपिक, कंटिन्युएशन जास्त, रिपिटेशन जास्त, त्याला प्रायोरिटी आधी, त्याचे जास्त एक्झाम्पल्स, त्याची उदाहरणं जास्त बघा. हे सुद्धा लक्षात घ्या, बरोबर आहे. इंग्लिशमध्ये काय असतील, 14 धडे असतील किंवा 15 धडे असतील चॅप्टर्स इंग्लिश मधला. सेम त्याला आरटीआय किंवा हमी कायदा जो आहे त्याच्यातलं एकदम, आणि चालू घडामोडी, हे तुम्हाला तुमच्या पुस्तकातनं करताना क्लिअर पाहिजे. आता तुम्ही अभ्यास करताना माझं म्हणणं आहे की तुम्ही रोज किमान 2 तास मराठीला द्या. रोज शेवटी इट्स अ पार्ट ऑफ युअर प्रॅक्टिस. कारण मराठीमध्ये तुम्हाला 40, 42, 45 जर पाळले तुम्ही जिंकला हे लक्षात घ्या मराठीमध्ये. पण मराठी आपण दुर्लक्ष करू नका, सोपं आहे, कंटाळा येतो, काय टिपिकल शब्द असं करू नका. शब्दसंग्रह वाढवा. शब्दसंग्रह राज्यसेवेला काय काय पडलं तिथपासून सगळं प्रिव्हियस क्वेश्चन पेपर चेक करा राज्यसेवे मेन्सचे, त्याच्या सहित कंबाईन आणि वर्ग इच्छा सगळ्यांचे तुम्ही शब्दसंग्रह कव्हर करत जा. मागच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्या मिळतात त्याच्यातनं. ओके, इंग्लिशला रोज नाही तर इंग्लिशला मी वेळ ठरवून घ्या, आठवड्यात 2दा तरी, किती 2दा तरी तुम्हाला करणं गरजेचं आहे. 3-3 तास. सेवा हमी कायदा हा 1 तास करा, आणि याची फक्त ज्या नोट्स तुम्ही करा त्याच्या रिव्हिजन जास्त करा. 1 तास करा, शॉर्ट नोट्स काढा. त्या नोट्स फॉर एक्झाम्पल तुम्हाला मराठीत पण मिळतं सेवा हमी कायदा आणि आरटीआय, त्याच्यावर फक्त सेक्शन वगैरे त्याच्यावर आपल्या हातानेच लिहून ठेवायचं, त्यालाच परत रिवाइज करायचं. चालू घडामोडी तर हा रोजचाच कार्यक्रम आहे, तो आधीपासून करताय, याला मी म्हणून तुम्ही वेगळं करण्याची गरज नाही. पण यू हॅव टू आयडेंटिफाय. काय आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे, मराठीत किती धडे, वेटेज कशाला जास्त, वेटेज असणारे धडे आधी, माझे कच्चे धडे कुठले हे क्लिअर मला पाहिजे, त्याच्याशिवाय मी कव्हर करू शकणार नाही. हा पण एक पॉईंट इथं लक्षात ठेवायचा. नाउ नेक्स्ट मुख्य परीक्षा पेपर 2 मी परत सांगतो. आता पीएसआय लॉ मी तुम्हाला धडे दाखवतो. पीएसआय लॉ मधले तुम्हाला क्लिअर माहित पाहिजे 40 प्रश्न कशावर येतात, उरलेले 15 प्रश्न कशावर येतात. ओके, 40 आणि 15 असं ते बायफर्केशन असतं. 40 म्हणजे तुमचा मुंबई पोलीस कायदा आहे, सीआरपीसी, एव्हिडन्स ऍक्ट अँड युअर त्याला म्हणतो आपण कुठला, हा आयपीसी,
ओके 10-10-10 2018ला सेम पडलं, 19ला सेम पडलेलं. मानवी हक्क जबाबदारीवर 5 प्रश्न आहे आणि मग त्यातलं अॅट्रॉसिटी ऍक्ट असेल, आणखी एखाद दुसरा ऍक्ट असेल, याच्यावर 2 प्रश्न, असे 3-4 असे ते 10चं तिकडे कॅल्क्युलेशन होतं. हे सुद्धा लक्षात घ्यायचं. बुद्धिमापन चाचणी, भूगोल, इतिहास, राज्यघटना याच्यातलं फक्त आणि फक्त रिव्हिजन. मी म्हणून ही रिव्हिजन करताना तुम्ही MCQ थ्रूच रिव्हिजन करा. याच्यात शक्यतो नवीन कंटेंट तुम्ही वाचू नका. नवीन कंटेंट वाचू नका. ही तुमची रिव्हिजन आहे, ऑलरेडी तुम्ही झालेलं आहे. हे फक्त MCQ थ्रू करायचं. बाकी हा नवीन सगळा तुम्ही काय करायचा, नवीन पुस्तक वाचणार. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अभ्यासाचं हे नियोजन करताना हे लक्षात घ्यायचं. आता बघा, मुख्य विषय टार्गेट करताना परत महत्वाचं संदर्भ पुस्तकं, लास्ट कट ऑफ, म्हणजे आपल्याला त्या कट ऑफचं टार्गेट ठेवायचं आहे मिनिमम, बरोबर आहे. त्याच्या प्लसच जायचंय, पण 125 म्हणजे 250 मार्क, बरोबर. लास्ट कट ऑफ फक्त आपला टार्गेट 250 मार्क मिनिमम पाळायचं. अभ्यास पद्धत, आणि आता अभ्यास पद्धत मॅटर आहे रिझल्ट. अभ्यास सगळेच करतात, म्हणजे आता मी तर पुण्यात आहे, बरेच विद्यार्थी पुण्यात असतील. मी बघतो सकाळी विद्यार्थी स्टडी जरा 7 ते संध्याकाळी 10-11 पर्यंत प्रचंड अभ्यास करतात, पण रिझल्ट काय येत नाही. मग सगळ्यांचाच रिझल्ट नाही आहे ना. काही किती लोक तर प्रीस पास होत नाही, किती लोक वारंवार मेन्स देतात, त्यात इम्प्रूव्ह होत नाही. बिकॉज अभ्यास पद्धत ही खूप मॅटर करते. मग आता अभ्यास पद्धत म्हणजे काय, तुम्हाला काय काय पद्धत करायची, खाली डोकं वर पाय करून पद्धत करायची का, ती काही बदलायची का, काय योगा आसनं करून, तसं नाही म्हणत मी. तुम्ही तुमच्या अभ्यासाबद्दल खूप कॉन्शियस पाहिजे. म्हणजे काय करणार तुम्हाला, जसं मी आता आधी मांडलं की मराठी मधले माझे टॉपिक्स कुठले, मला न येणारे टॉपिक्स कुठले, माझे झालेले टॉपिक्स कुठले, माझा राहिलेला भाग कुठला, माझा कच्चा भाग कुठला. लॉचा माझा कच्चा भाग, पक्का भाग, होतच नाही, होणारा भाग, किती केलं तरी मार्क पडत नाही, कव्हर होत नाही, असं तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल आणि त्याला तुम्हाला प्रायोरिटी द्यावं लागेल. ते तुम्हाला इम्प्रूव्ह करावं लागेल. तर ती अभ्यास पद्धत फक्त सरसकट पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत असं करून चालणार नाही. त्याच्यात ते तयार होणारच नाही, हे मी तुम्हाला म्हणून मी सांगतोय की तुम्ही याला माइंड करा. अभ्यास पद्धत खूप मॅटर करतं. ही अभ्यास पद्धत काय हे आपल्याला समजून घ्यायची. मग आपण त्याच्यावर येऊ पहिले. आता बघा, PSI च्या लॉ बद्दल बोलू. याला 10+5 क्वेश्चन आहे. 10+5 काय, मानवी हक्कावर 5 दिसतात साधारणतः प्रश्न, किती 5च्या आसपास पडले. पण 10 प्रश्न कशावर आहे, तुमचा अॅट्रॉसिटी ऍक्ट असेल त्याच्यावर 2 ते 3 प्रश्न पडलेले आहे. हुंडा बंदी कायदा असेल त्याच्यावर 2 ते 3 प्रश्न पडलेले आहे. जर आणखी त्याच्यावर तुम्ही विचार केला कौटुंबिक हिंसाचार असेल, त्याच्यानंतर नागरी हक्क संरक्षण कायदा असेल किंवा मानवी हक्क संरक्षण कायदा असेल, याच्यावर 1-2 प्रश्न पडलेले. पण जास्त प्रश्न मानवी हक्क जबाबदारी. हा झाला एक चंक. आणि मग मुंबई पोलीस कायदा ज्याला आपण म्हणतो, याला 10 प्रश्न, याला 10 प्रश्न, याला 10 प्रश्न, याला 10 प्रश्न. हा तुमचा 2018 आणि 2019चा पॅटर्न. कशाचा, 2018-19. तुम्ही लवटे सरांचं पुस्तक बघितलं किंवा ज्ञानेश्वर पाटील सरांचं पुस्तक बघितलं, त्यात सुद्धा त्यांनी ही मांडणी अनालिसिसची करून ठेवली आहे. सो मग तुम्हाला इथून 40, आता यातनं 40, बरोबर आहे. हा तर खूप मोठा सिलेबस आहे, 15 प्रश्नांना खूपच मोठा सिलेबस आहे. पण हा जर तुम्ही इन द लाईन केला तर आपण या 40 मध्ये 30+ मार्क मिळवायचं टार्गेट. 30+ मार्क मिळवायचं टार्गेट या 40 मध्येच ठेवायचं. जर तुम्ही इथं 30+ काढले तर मग या 15 पैकी तुम्हाला 10 किंवा 7 मार्क तुम्ही हातभार करू शकता. आपलं टार्गेट 45 आहे ऍक्च्युअली, किती आहे 45. पण मिनिमम 40 इज द लाईन. 40च्या खाली स्कोर नको आउट ऑफ 55, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. पण या अनुषंगाने तुम्हाला जे करावं लागेल आणि या अनुषंगाने तुम्ही हे सगळं तुमचं नियोजन करणं अपेक्षित आहे. मग परत PSI मुख्य मी इथं सांगतो. आता भूगोल, इथं तुम्हाला महाराष्ट्राचाच भूगोल आहे. इथं इतिहास, महाराष्ट्राचा प्रामुख्याने इतिहास आहे. राज्यघटना जे आयोगाने दिलेले ऍक्च्युअली काय आहे टॉपिक आयोगाने सिलेबस मध्ये, त्याला प्रायोरिटी द्यायची. आणि याची रिव्हिजन करताना मी म्हणेन बघा, 2011 ते 2019 ओके, सर्व प्री प्लस मेन्स कुठल्या कंबाईनच्या, याचे सर्वच्या सर्व प्रश्न म्हणजेच MCQ विथ ऑप्शन फक्त तुम्ही सॉल्व्ह करणे, त्यात ऍडिशन करणे. फार याच्यात आता आज जायचं नाहीये. इतके प्रश्न तुम्हाला इतके सहज मार्क पडणार आहे. बिकॉज तुमचा अभ्यास ऑलरेडी तुम्ही प्रूव्ह केलेला आहे. कशाला, प्रीला, हे लक्षात घ्या. फक्त समजायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र भूगोलमध्ये महाराष्ट्र लोकसंख्येवर जास्त भर असतं किंवा महाराष्ट्रातले ऊर्जा याच्यावर जास्त भर देतं. कशात, तुमच्या मेन्स मध्ये. पण तेवढं आयडेंटिफाय करायचं, ते तुमच्या पेपर बघितले लगेच आपलं अनालिसिस होतं. अच्छा आयोग याच्यात विचारतं का, मग यालाच तुम्ही तोडायचं. मी सांगतो या पद्धतीने करा. याला परत नवीन पुस्तक,
नवीन रिडिंग, कितीदा रिडिंग करते, याच्यात वेळ नाही, तुमचे टार्गेट तिकडे आहे, याच्यातले मार्क तुम्ही सहज कव्हर कराल असं पण मी इथे सांगेन, हे लक्षात घ्या. मग जेव्हा जेव्हा हे वाक्य लक्षात घ्या, अभी नाही तो कभी नाही, देयर इज नो टुमारो. एक वाक्य आहे किंवा मी तुम्हाला एक सुचवेल, सर अभ्यासापेक्षा जास्त काय, पण मी तुम्हाला सांगेल, रॉकी नावाचा पिक्चर आहे, तुम्ही बघा, त्याचा सिरीज आहे, हॉलिवूडचा पिक्चर आहे, रॉकी 1, 2, 3. त्यातलं एक छान वाक्य आहे, देयर इज नो टुमारो. जे करायचं ते आता करायचं, आज करायचं. भले तुम्ही 2023ला देत असाल ना, असे काही विद्यार्थी नवीन असतात 2023ला देणारे वगैरे वगैरे, बिलकुल नाही. तुम्ही डिसाईड व्हॉट तुमच्या स्टेप्स, कारण त्याशिवाय तो वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला आपल्याला करावे लागतात, आपण केलं तर आपण चुकतो, इम्प्रूव्ह व्हायला वेळ लागतो. एकदम परफेक्टली एकदम केलं आणि एकदम परफेक्टली झालं असं होत नाही. मग तुम्ही नियोजन करा. जर 2022ला तुम्ही 2021ची देताय मेन्स PSIची, तुम्ही आता नियोजन सगळं असं नियोजन पाहिजे, असं नाही रिझल्टच नाही लागला, अजून 20ची स्प्री मेन्स झाली नाही, आमची किंवा होईल, बिलकुल नाही. आयोग असं सांगता येत नाही, आयोग एका फटाफट रिझल्ट लागणं चालू करतात. आयोग इतकं फास्ट झालं की बघता ज्या दिवशी इंटरव्ह्यू संपतात त्या दिवशी आयोग संध्याकाळी रिझल्ट लावतात. आयोग इमिजिएट टाकेल. आयोगाला परीक्षा घ्यायच्या बिकॉज डिक्लेअर्ड आहे, परीक्षा झालेल्या आहे, आयोगाला घेणंच आहे काही करून. त्याच्यामुळे आयोग काही थोड्या कालावधीने घेईल, मग आपली तारांबळ उडेल. आपल्या आधी 2 चान्स असेल, 2020च्या मेन्सला मुलं येतात, हेच मुलं 21ला पण बसणार मेन्सला, सेम STI असो, मग त्यांना 2-2 चान्स आहेत, किंवा नवीन मुलं 21ला असतील किंवा आणखीन 22ला, पण तुम्हाला तुमच्या एक्झाम आणि ओरिएंटेशन काय करायचं, टार्गेट करायचं. अशा प्रकारे मी तुम्हाला म्हणेल नियोजन करा. त्याच्यामुळे अभी नाही तो कभी नाही. व्हॉट एव्हर तुम्ही 10 तास अभ्यास करता मिनिमम, 10 आवर्स अभ्यास असेल, प्लस तुमचे MCQ असेल, प्लस तुमचं आणखीन काय असेल, किंवा आता अभ्यासात मला सगळ्याच येते, युट्यूब येतं, युट्यूबवर चांगले व्हिडिओ आहेत, चांगले लेक्चर्स आहेत, तुम्ही तो सोर्स वापरत असाल, ते पण नाही मला हे करतात, तो व्हिडिओ ऑडिओ ऐकलं मला जास्त लक्षात राहतात. तुम्ही आपापल्या लेवलनी बघा, हे सुद्धा लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगेल की PSIचे काही लॉ तुमच्या पाठ होत नसेल, काही ऍक्ट पाठ होत नसेल, ते ऍक्ट स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करा. ते रेकॉर्ड करून मोबाईलवर ठेवा, ते परत स्वतः ऐका, ते ऑटोमॅटिक लक्षात राहायला सुरुवात होते, पाठ व्हायला चालू होते. कठीण याच्यात आपण असंच करून हे करायचं, हे सुद्धा लक्षात द्यायचं. आणि आता बघा लास्ट पॉईंट, मुख्य परीक्षेचं महत्व काय. तुमचं जे PSI ही पोस्ट आहे, ही पोस्ट कशावर मिळणार आहे, तुम्हाला मेन्सच्या मार्कावरच मिळणार, मेन्स आणि प्लस इंटरव्ह्यू. आता इंटरव्ह्यूला मार्कच किती आहे तुमच्या 40, मेन्सला मार्क किती आहे, राहिले आता 400, बरोबर ना. या 400 तर एनी मी असं आपण चला 2 मिनिटं गृहीत धरू, 280 वर लास्ट ओपन हा कट ऑफ आहे सिलेक्शनचा. 280 + 40, मी असं म्हणेल इथं 300 किंवा 310 लागला किंवा 300 लागला. मग 300 पैकी जर मेन्सचा तुम्हाला इंटरव्ह्यू कॉलसाठी किंवा फिजिकल तुम्ही दिलं, कारण इंटरव्ह्यू कॉल आता फिजिकल झालं की इंटरव्ह्यू वाईज क्वालिफाईंग. पण लक्षात घ्या, हे 280 मार्क्स जर आपण इथे गृहीत धरले, हे 280 मार्क्स तुम्हाला पाडण्यासाठी, तुम्ही जर क्वालिफाय झाला 250 मार्क, या मुलाला लीड आहे, एका 250, एकाला 260, एका विद्यार्थ्याला 280 मेन्स म्हणतोय मेन्स. मला सांगा आता इंटरव्ह्यू नंतर कोणाचा फेअर चान्स आहे गॅरंटेड सिलेक्शनचा, बट ऑब्वियस 280, ज्याचा मेन्सला लीड जास्त आहे, मेन्सला मार्क जास्त, तुम्हाला फिजिकल असणे कव्हर करायचे. म्हणून मुख्य परीक्षेचं महत्व फार वाढलेलं आहे. सेम लाईक द STI ला 139, 146, 140, 138 कट ऑफ असतात सिलेक्शनचे. हेच कट ऑफ डोक्यात ठेवायचे PSI वाल्यांनी आता, आणि PSI आपलं टार्गेट शूट करायचं. तुम्ही अशा प्रकारे PSI STI काय करायचं आहे, त्याने PSI मेन्सचं तुम्हाला नियोजन करावं लागेल. मग तुम्ही 2020ला असाल किंवा आता येणाऱ्या 21ला असाल, अशा प्रकारे तुम्ही नियोजन करणं अपेक्षित आहे. मी अपेक्षा करतो तुम्हाला PSI मेन्सचं नियोजन करण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल. तुमच्या काही सजेशन असेल, काही कमेंट्स असेल ते टाका, मी त्याप्रमाणे परत तुमच्यापर्यंत तो कंटेंट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्या आधीचं राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, RTIचे ऍक्टचे व्हिडिओ असतील, ते ऑलरेडी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या चॅनलच्या लिंक्स आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं की तुम्हाला सगळ्या लिंक, शेअर, सबस्क्राईब हे मिळेल. तुम्ही ते बघा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत सुद्धा पोहोचवा. थँक्यू सो मच.